नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. अयोध्येतील भव्य राम मंदिराचे स्वप्न सत्यात उतरत आहे. या भव्य मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजांच्या भव्यतेचा अंदाज यावरून लावता येतो की येथील दरवाजे सोन्याने मढवलेले दिसतात. हे दरवाजे बनवणारे कारागीर हैदराबादच्या अनुराधा टिंबर इंटरनॅशनल कंपनीतून आले आहेत. या कंपनीचे मालक शरद बाबू यांनी सांगितले की आम्ही हे काम फार कमी वेळात पूर्ण केले आहे. शरद बाबूंनी सांगितले की हे दरवाजे नगारा शैलीमध्ये बनवण्यात आले आहेत. मोठ्या मंदिराचे दरवाजे बनवण्याचा जुना अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. या आधारावर त्यांच्या कारागिरांनी लाकडावर अतिशय सूचक पद्धतीने कलाकृतींना आकार दिला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. 22 जानेवारी रोजी ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देश विदेशातील नद्यांच्या पाण्याने अभिषेक केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मोजक्याच लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. 25 जानेवारी नंतर मंदिर सर्वांसाठी खुले होणार आहे. या दरम्यान येथे हजारो लोक दर्शनासाठी येणार असल्याची शक्यता आहे. लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार अयोध्येतील राम मंदिर खुले झाल्यानंतर एका दिवसात सुमारे 75,000 लोक दर्शन घेऊ शकणार आहेत. गेल्या शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांना कडक सूचना दिल्या आहेत. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत सतर्क राहण्याचं पंतप्रधानांनी बैठकीत सांगितलं. पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, या प्रकरणात विश्वास असला पाहिजे, आक्रमकता नाही. वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी. 22 जानेवारी नंतर त्यांनी आपापल्या भागातील लोकांना रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आणावे आणि जास्तीत जास्त लोकांना रामलल्लाचे आशीर्वाद मिळावेत असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या कडक सूचनेनंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते कामाला लागणार हे उघड आहे. मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये प्रभू श्रीराम या विषयांवर विविध स्पर्धांचं आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या पालकमंत्र्यांनी महापालिका शाळांना हे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिका ही कामाला लागली आहे. मात्र शाळांमध्ये प्रभू श्रीराम या विषयावर स्पर्धा घेण्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्र हे राज्य सेक्युलर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अशा गोष्टी व्हायला नकोत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिका काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज या प्रकरणी निकालाचं वाचन करणार आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा केला आहे. आमदार अपात्रतेच्या निकालात मॅच फिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. आमदारांच्या बाबतच्या निकालाचं मॅच फिक्सिंग आधीच झालं आहे. विधानसभा अध्यक्ष आज फक्त औपचारिकता म्हणून निकाल देणार आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.